नमस्कार मित्रांनो, आज मार्केटमध्ये भयंकर असं सेलिंग दिसून आलं आहे। ह्या सेलिंगच्या पाठीमागचे महत्त्वाची कारणं आपल्याला प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे। मार्केटमध्ये आज जे जबरदस्त प्रॉफिट बुकिंग झालं, या प्रॉफिट बुकिंगला सर्वात महत्त्वाचं कारण आहे जॅक्सन होल या ठिकाणी जेरोम पॉवेल यांचं स्पीच येणार आहे। या स्पीचची वाट सर्व जगातील गुंतवणूकदार बघत आहेत। बाजाराला अपेक्षा आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये 25 पॉईंट बेसिसनं रेट कट अमेरिकेमध्ये होणं अपेक्षित आहे। पण अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह बँकेचे जे फेड मिनिट्स आहेत यामध्ये फार मतभेद दिसून आलाय। त्यामुळे मार्केटमध्ये अनसर्टनिटी वाढली आणि याचमुळे मार्केटमध्ये आज तुम्हाला जोरदार सेलिंग येताना दिसून आलं आहे। दुसऱ्या बाजूला 27 ऑगस्ट पासून भारतावरती अतिरिक्त 25% टॅरिफ्स लावण्यात येणार आहेत आणि याची घोषणा ऑलरेडी झालेली आहे। यामुळे भारतावरच्या एकूण टॅरिफ्समध्ये जवळपास 50% वाढ होणं अपेक्षित आहे। यामुळे भारताच्या निर्यातीवरती खूप मोठा निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल आणि याचमुळे अंदाजे भारताचा जीडीपी जो आहे तो जवळपास 20 ते 30 पॉईंट बेसिसनं परिणाम होईल असा देखील एक अंदाज वर्तवण्यात येतोय आणि याचमुळे आज मार्केटमध्ये जोरदार सेलिंग येताना दिसून आले। मार्केटमध्ये जे प्रॉफिट बुकिंग झालं ना, बघा पाठीमागच्या 6 दिवसामध्ये मार्केटमध्ये जोरदार तेजी आली। 15 ऑगस्टला पंतप्रधानांचं भाषण झालं, त्यामध्ये जीएसटी रिफॉर्म्सची चर्चा करण्यात आली। त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष या दोघांची चर्चा झाली आणि त्यानंतर जगामध्ये एक उत्साहाचं वातावरण तयार झालं होतं। पण हे उत्साहाचं वातावरण या ठिकाणी टिकताना तुम्हाला दिसून येत नाहीये। जवळपास 5 ते 6 दिवसाच्या जोरदार तेजीनंतर आज जोरदार प्रॉफिट बुकिंग होताना तुम्हाला दिसून आले। विशेषतः फायनान्शियल आणि आयटी स्टॉकमध्ये हायर साईडला प्रॉफिट बुकिंग होताना दिसून आले। त्याचबरोबर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत, जे एफआयज या मार्केटमध्ये सातत्यानं सेलिंग करत आहेत आणि त्यांचा सेलिंगचा आकडा देखील या ठिकाणी वाढत असलेला दिसून येतोय। आतापर्यंत ऑगस्ट 2025 पर्यंत जर विचार केला तर जवळपास 1.2 लाख कोटीचा नेट आउटफ्लो जो आहे तो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्ट झालेला आहे आणि याचमुळे मार्केटचा सेंटिमेंट खराब होतोय। निफ्टीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची लेवल 25,153 होती, जो रेजिस्टन्स होता, जो रेजिस्टन्स आज मार्केटला सक्सेसफुली ब्रेक करता आला नाही। आता मार्केट जे आहे ते सपोर्टच्या जवळ येऊन थांबताना दिसून आले। बघूया मित्रांनो, या आठवड्यामध्ये मार्केटसाठी कशा पद्धतीच्या डेव्हलपमेंट होतात, कशा पद्धतीच्या न्यूज येतात आणि त्यानुसार मार्केटमध्ये पुढील आठवड्याची चाल कशी राहते हे बघणं खूप गरजेचं असेल। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।